मित्रांनो, बरेचसे शेतकरी प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करत असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं पेंडामिथिलिन हे घटक आपल्याला पाहायला मिळते. त्याचे रिझल्ट जर तुम्हाला चांगले पाहिजे असेल ना, त्याचे रिझल्ट जर तुम्हाला 100% पाहिजे असेल ना, तर या 5 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. कारण आजकाल बरेचसे शेतकरी या तणनाशकाचा वापर करत आहे, पण त्यांना रिझल्टच मिळत नाही. त्याचं काय कारण आहे ना, ते आपण समजून घेऊया. कारण शेतकरी बऱ्याचशा चुका करत असतात. तुम्ही या चुका करत असाल, तर आजच टाळा, नाही तर तुमचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळणार आहे. तुमच्या पिकामध्ये फवारणी केल्यानंतर सुद्धा तण येणार आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला पेंडामिथिलिनचे चांगले रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आधी फॉलो करून टाका, सबस्क्राईब करून टाका आणि अशीच आमच्याशी जुळून राहत जा, जेणेकरून अशीच माहिती आणि व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड स्प्रे करत असतो ना, त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता शेतकरी मित्रांनो, की जे काही आपलं प्रमाण आहे ना, ते योग्य पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. कारण एकरी 700 ml त्याचं प्रमाण असते. बरेचसे शेतकरी 500 ml वापरत असतात. काही शेतकरी जास्त वापरत असतात. तसं बिलकुलही आपल्याला करायचं नाही. जो काही एकरच्या प्रमाणात जो डोस आहे ना, तो आपल्याला जे काही आपण 200 लिटरचं पाणी आहे ना, तेवढं मिक्स करून चांगल्या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. आणि फवारणी करत असताना दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, की फवारणी करत असताना आपल्याला दाट फवारणी करून घ्यायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फवारणी करतो ना शेतकरी मित्रांनो, तर त्यानंतर आपल्या शेतावर वारंवार चालायचं नाहीये. कारण की हे प्री इमर्जन्स हर्बिसाइड हे काय करत असते ना, जेव्हा आपण फवारणी करत असतो ना, तेव्हा जमिनीच्या वर एक लेअर बनवत असते आणि ते लेअर ब्रेक झाली ना, तर तिथून तण उगवण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हे जे लेअर केली आहे ना, हे काय करते, जे काही मल्टिप्लिकेशन, जे काही तणांचे बियांचे एन्झाईम आहे ना, त्यांना लॉक करून घेत असते, ज्याच्यामुळे तण उगूनच येत नाही. म्हणून तुम्हाला हे लेअर ब्रेक करायची नाहीये. म्हणून अशा वेळेस फवारणी झालेल्या क्षेत्रावर आपल्याला चालायचं बिलकुल पण नाही. हे या गोष्टी तुम्ही नक्कीच तिकडे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, वापरत असताना तुम्ही ब्रँडेड कंपनीचं पण वापरलं गेलं पाहिजे. कारण बऱ्याचशा कंपन्या आता मार्केटमध्ये हे घटक घेऊन आलेले आहेत. काही कंपन्यांचे थोडे महाग येतात, काहींचे थोडे मधात येतात, काही एकदमच स्वस्त देत असतात. तर अशा वेळेस तुम्ही चांगल्या कंपनीचं हे तणनाशक वापरणं खूप जास्त तिकडे महत्त्वाचं आहे.